ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या जगाची शोभा देव आहे, ह्या जगाची सुंदरता परमेश्वर आहे. परमेश्वर आणि देव ह्यांच्या नावानं ह्या जगामध्ये आपण अनेक धर्म पाहतो आणि प्रत्येक धर्म संस्थापक हा माझ्या प्रिय बंधू बहिणींनो देवाच्या प्रेमाने प्रेरित होऊन त्याने तो धर्म स्थापन केलेला आहे. म्हणून धर्म अनेक असले तरी त्यांचा सारांश जवळजवळ एकच असतो, तो म्हणजे देवाचं प्रेम आणि प्रीती. धर्मग्रंथ जे आहेत ह्या जगातील निरनिराळे धर्माचे, त्यांचा सारांश आणि सार जर बघितला तर प्रेम आणि प्रीती आहे. प्रत्येक धर्माची शिकवणुकीमध्ये प्रेमाला अग्रस्थान दिलेलं आहे. हे प्रेम माझ्या प्रिय बंधू बहिणींनो देव प्रेम आहे आणि ह्या परमेश्वराने मानव जो निर्माण केलेला आहे तो देवाने मानवावर प्रेम केलं आणि ह्या मानवाने देवावर, स्वतःवर आणि इतरांवर प्रेम करावं म्हणून त्याची निर्मिती केलेली आहे. फक्त मनुष्यामध्ये प्रेम करण्याची कुवत आहे. प्रत्येक माणसाची गरज ही प्रेमाची असते आणि ही प्रेमाची गरज भागवण्याची ताकद आपणा सर्वांमध्ये आहे. हे प्रेम आपण सहज करता यावं म्हणून परमेश्वराने ही देणगी आपणा सर्वांना बहाल केलेली आहे. प्रियांनो, हे प्रेम शब्दाने आपण व्यक्त करायचं आहे. म्हणजेच आपलं जीवन जेव्हा प्रेमाने ओतपोत भरलेलं असतं, आपलं हृदय प्रेमाने भरलेलं असतं, तेव्हा आपल्या शब्दामध्ये ताकद येत असते. प्रत्येक शब्दामध्ये प्रचंड ताकद आणि बळ असतं. आपल्या शब्दाने एखाद्याचा आपण संसार उद्ध्वस्त करू शकतो किंवा उभारू शकतो. एखाद्याच्या जीवनाला आपण उभारी देऊ शकतो किंवा एखाद्याचा नाश करू शकतो. ह्या शब्दामध्ये प्रचंड ताकद असते आणि ह्या शब्दाला जेव्हा आपण प्रेम भरत असतो तेव्हा माझ्या प्रिय बंधू भगिनींनो त्याचा सकारात्मक परिणाम इतरांच्या जीवनावर होत असतो. त्याचप्रमाणे हे शब्द, प्रेमाचे शब्द फक्त पोकळ नसावे तर त्याला कृतीची संगत मिळावी आणि साथ मिळाल्यानंतर ते कृतीशील प्रेम होतं. म्हणजेच शब्दाने व्यक्त करणं नव्हे तर कृतीशील म्हणजे आपण आचरणात आणून आपण पूर्ण तन मन धनाने हे प्रेम व्यक्त करतो. त्याचा परिणाम इतरांच्या जीवनावर खूप चांगल्या प्रकारे होत असतं. असं प्रेम केल्याने आपल्याला आनंद मिळतो आणि इतरांना देखील त्याच्यामध्ये सुख, समाधान आणि आरोग्य मिळत असतं. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, मदर तेरेसा यांच्या जीवनातील झालेली एक घटना मी तुमच्या समोर ठेवत आहे. संध्याकाळी एक गृहस्थ येऊन मदर तेरेसा यांना बोलला की झोपडपट्टीमध्ये एक गरीब कुटुंब आहेत, 8 मुलं आहेत, फार दिवसापासून उपाशी आहेत. मदर तेरेसा यांनी तांदळाची पिशवी घेतली आणि त्या कुटुंबाकडे गेले आणि त्यांच्याकडे ती तांदळाची पिशवी दिल्यानंतर त्या घरातील बाईने त्या तांदळाचे 2 हिस्से केले, वाटे केले. एक वाटा ती घेऊन शेजारी गेली. परत आल्यानंतर मदर तेरेसाने त्या बाईला विचारलं की तू कुठे गेलेली होती आणि ते तांदूळ घेऊन कोणाला दिलेले आहेत. तेव्हा ती बाई बोलली की माझ्या शेजारी एक कुटुंब आहे, ते देखील फार दिवसापासून उपाशी आहे. तुम्ही माझी भूक भागवली तेव्हा मी इतरांची भूक भागवायला हवी. ह्याला म्हणतात माझ्या प्रिय बंधू भगिनींनो कृतीशील प्रेम. योहानाचं शुभवर्तमान अध्याय 13 ओवी 34 मध्ये देववचन आपल्याला सांगतं, देवाची आज्ञा आपल्याला दिलेली आहे, आपण एकमेकांवर प्रेम करायला हवं. प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन हे प्रेमाने भरलेलं होतं म्हणून त्याच्या शब्दामध्ये ताकद होती, म्हणून त्याच्या कृतीमध्ये बळ होतं. त्याच्या शब्दाने अनेकांच्या जीवनामध्ये आनंद आला, त्याच्या कृतीने, त्याच्या स्पर्शाने अनेकांना आरोग्य मिळालं, कारण त्याचं जीवन प्रेमाने भरलेलं होतं. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज जगाकडे आपण पाहिलं तर दुष्काळ पडलेला आहे तो प्रेमाचा आणि म्हणून युद्धाचे वारे वाहायला लागलेले आहेत. समाज जो प्रेमाच्या नात्याने भरलेला असावा आणि म्हणून तो संघटित असतो. आज स्वार्थीपणा आणि मतलबीपणा, सैतानीपणा आलेला आहे म्हणून समाजाचे तुकडे तुकडे होताना आपण पाहतो. कौटुंबिक जीवन जेथे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो प्रेम असायला हवं. प्रत्येक मनुष्य हा प्रेमाच्या धाग्याने बांधलेला आणि विणलेला असावा, परंतु तेथे देखील माझ्या प्रिय बंधू भगिनींनो प्रेमाची ओहोटी आल्यामुळे आपलं कुटुंब उद्ध्वस्त होताना आपण पाहतो.
आज आपण एकमेकांच्या विरुद्ध चाललेलो आहोत, कारण प्रेमाचा अभाव आपल्या जीवनामध्ये झालेला आहे. त्याचप्रमाणे दोन भिन्न व्यक्ती एक करणं ही ताकद फक्त प्रेमामध्ये आहे. म्हणजे वैवाहिक जीवन आज आपण पाहतो घटस्फोटाचं प्रमाण वाढलेलं आहे. आज कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त होत आहे, कारण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण प्रेम देण्याऐवजी आपण विष देत आहोत. तर पुन्हा एकदा परमेश्वर सांगत आहे, मी तुम्हाला आज्ञा दिलेली आहे आणि तुमची ओळख जेव्हा तुम्ही प्रेमाने राहाल, प्रेमाने वागाल, प्रेमाने बोलाल आणि कृतिशील प्रेमाने जीवन जगाल, तेव्हा तुम्ही माझे साक्षीदार आहात, तुम्ही माझे शिष्य आहात. त्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. आमेन.